नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागील भागात आपण ऋग्वेदाचा पाया समजून घेतला. मंडल 1 ते 5 मध्ये ऊर्जा म्हणजे काय, निसर्ग कसा काम करतो, सूर्य, पाणी, वारा, समाज या सगळ्याबद्दल ऋषी कसे विचार करत होते हे आपण सविस्तर पाहिलं. आज आपण ऋग्वेदाचा दुसरा आणि शेवटचा भाग पाहणार आहोत, म्हणजेच मंडल 6 ते 10. हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे ऋषी थेट मानवी जीवनाच्या खोल प्रश्नांकडे येतात. चला एक एक मंडल हळूहळू नीट समजून घेऊया. मंडल 6, शक्ती का हवी आणि कशासाठी. मित्रांनो, मंडल 6 रचलं आहे भारद्वाज ऋषींनी. या मंडलात तुम्हाला युद्ध, रथ, शस्त्र, इंद्र, मरुत या शब्दांचा वारंवार उल्लेख दिसेल. पहिल्यांदा ऐकताना वाटेल की हे तर फक्त युद्धाबद्दल आहे, पण थोडं खोल पाहिलं तर वेगळंच चित्र दिसतं. ऋषी सांगतात, शक्ती ही आवश्यक आहे, पण ती विध्वंसासाठी नाही, संरक्षणासाठी. आज जसं देशासाठी सैन्य लागतं, सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ताकद लागते, तसंच त्या काळात इंद्र म्हणजे संरक्षण करणारी ऊर्जा, मरुत म्हणजे वारा, वादळ. आजच्या विज्ञानात आपण म्हणतो हवामान प्रणाली, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती. या सगळ्यामुळेच पाऊस पडतो, शेती फुलते, अन्न तयार होतं. म्हणूनच या मंडलात युद्धाबरोबरच गायींचं रक्षण, शेती, अन्नधान्य यावरही भर आहे. सोपं उदाहरण, आज एखाद्या घरात बळकट दार असतं, पण ते दार कुणाला मारण्यासाठी नसतं, तर घर सुरक्षित ठेवण्यासाठी असतं. मंडल 6 आपल्याला हेच शिकवतं, शक्ती हवी पण समजूतदारपणे. मंडल 7, युद्ध जिंकल्यावर पुढे काय. आता येतो मंडल 7, जो रचला आहे वसिष्ठ ऋषींनी. या मंडलात प्रसिद्ध दशराज्ञ युद्धाची कथा येते. राजा सुदास 10 राजांशी लढतो आणि जिंकतो. पण इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की युद्ध जिंकल्यावर ऋषी आनंद साजरा करत नाहीत. ते प्रार्थना करतात, पाऊस मिळो, अन्न मिळो, लोक शांततेत राहो, समाज एकत्र राहो. याचा अर्थ काय? युद्ध हे अंतिम ध्येय नव्हतं. खरं ध्येय होतं लोक सुखात जगावेत. वरुण आणि मित्र हे नियम, सत्य आणि नैतिकतेचे प्रतीक आहेत. आज आपण म्हणतो कायदा, संविधान, सामाजिक जबाबदारी. तेच विचार हजारो वर्षांपूर्वी या मंडलात आहेत. उदाहरण, आजही युद्ध झाल्यावर देशाचं लक्ष असतं शांती, विकास आणि स्थैर्यावर. मंडल 7 हेच सांगतं, शांती ही खरी विजयाची खूण आहे. आता मित्रांनो, मंडल 8 खूप जिवंत आहे. इथे एक छोटा प्रसंग ऐका. एका सूक्तात पती पत्नीबद्दल प्रार्थना आहे. ती म्हणते, आमचं मन एकसारखं राहू दे, आमचे विचार एकत्र चालू दे. आज आपण याला काय म्हणतो? इमोशनल बॉन्डिंग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आज मानसशास्त्र सांगतं, नातं टिकण्यासाठी फक्त पैसा नाही, संवाद आणि समजूत लागते. मंडल 8 हे हजारो वर्षांपूर्वी सांगतं, इथे प्रेम आहे, लग्न आहे, निसर्ग आहे, देवपूजा आहे. ऋषी सांगतात, जीवन म्हणजे फक्त त्याग नाही आणि फक्त मजा नाही. वर्क लाईफ बॅलन्स हा मॉडर्न शब्द मंडल 8चाच विचार आहे. मंडल 9, सोमरस, शरीर आणि मनाची गोष्ट. मित्रांनो, मंडल 9 पूर्णपणे सोमरसावर आहे. आता थांबा, सोमरस म्हणजे नशा नव्हती. सोमरस म्हणजे वनस्पतींपासून बनवलेलं औषधी पेय. आज आपण काढा, हर्बल ड्रिंक, डिटॉक्स वॉटर पितो. कारण काय? शरीर स्वच्छ राहावं, मन शांत राहावं. ऋषींनी हे आधीच ओळखलं होतं. ते म्हणतात, बाहेरचा यज्ञ महत्त्वाचा आहे, पण आतला यज्ञ म्हणजे विचारांची शुद्धता त्याहून महत्त्वाची आहे. आज न्यूरोसायन्स सांगतं, मन शांत असेल तर निर्णय चांगले होतात. मंडल 9 हेच शिकवतं. आता येतो सगळ्यात खोल भाग, मंडल 10. इथे ऋषी प्रश्न विचारतात, सृष्टीच्या आधी काय होतं? अंधार होता का? काहीच नव्हतं का? आणि सर्वात धक्कादायक वाक्य, कदाचित देवांनाही माहीत नसेल. हे ऐकून थांबा. आज विज्ञान काय सांगतं? बिग बँग थिओरी म्हणते आपल्याला अजून सगळं माहीत नाही. ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी हे मान्य केलं. इथेच खरा वैज्ञानिक विचार सुरू होतो. या मंडलात विवाह आहे, मृत्यू आहे, औषधी आहेत, समाजरचना आहे. म्हणजेच मानवाचा पूर्ण आयुष्य या एका मंडलात आहे.
ऋग्वेद म्हणजे काय? मित्रांनो, ऋग्वेद म्हणजे फक्त मंत्रांचा ग्रंथ नाही. तो आहे ऊर्जा समजवणारा ग्रंथ, निसर्ग समजवणारा ग्रंथ, मानसशास्त्र सांगणारा ग्रंथ आणि प्रश्न विचारायला शिकवणारा ग्रंथ. आजचं विज्ञान जिथे पोहोचलं आहे त्याची बीजं ऋग्वेदात दिसतात. मित्रांनो, इथे ऋग्वेदाचा प्रवास पूर्ण होतो. पुढील भागात आपण यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचा प्रवास सुरू करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा वेदाचा अध्याय लवकरच येतोय. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.